धनंजय मुंडे यांनी मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली। आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस त्याला अटक करत नाहीत का असं धनंजय मुंडे यांनी बीड पोलिसांना सवाल केलाय। तो आरोपी पोलिसांचा लाडका आहे का असं ते म्हणतात। खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाकडे धनंजय मुंडेंचा रोग होता। या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही। तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे। म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या संबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय। आमदार धनंजय मुंडे यांनी घुले कुटुंबियांची भेट घेताच पोलिसांकडून तपासाला वेग आलाय। विशेष पथकाकडून केजमधील खासदार सोनवणे यांच्या पवन सूत या निवासस्थानी तपासणी करण्यात आली। विशेष तपास पथकाकडून सीसीटीव्ही फुटेज घेतलं जाणार आहे, तर थार गाडीविषयी सुद्धा माहिती घेतली जाणार आहे। आमदार धनंजय मुंडेंनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि त्यानंतर तपासाला वेग आलाय। उदय नागरगोजे आपल्याला अपडेट देत आहेत। उदय, नेमकं काय घडतंय? पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी विलास घुले यांच्या कुटुंबाची आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती आणि या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पोलिसांच्या तपासाविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। या प्रकरणात 9 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे, परंतु 10वा आरोपी मात्र अद्यापही बाहेर आहे आणि तो बाहेर राहून साक्षीदारांवर दबाव आणणं किंवा मग पुरावे नष्ट करणे असे देखील प्रकार करू शकतो आणि मग त्याला जबाबदार कोण असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता। आणि त्यानंतर लागलीच एसआयटीचं विशेष पथक जे आहे ते सोनवणे यांच्या पवन सूत या निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा ज्या थार गाडीतून आरोपींना पळवण्यात आला असा जो आरोप केला जातोय त्याची देखील तपासणी केली जाणार आहे, चौकशी केली जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आमदार धनंजय मुंडे आक्रमक होतात, आता पोलीस प्रशासन देखील ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलीस तपासातून नेमकं काय सत्य येतं, सौरभ सोनवणे यांचा खरोखर यात सहभाग होता का किंवा काय होतं नेमकं हे देखील आता तपासातून कळू शकणार आहे। नम्रता उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।